काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात आतंकवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या जळगाव जामोद शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने निषेध करण्यात आला आहे। पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशावरून शिवसेना शहर व जळगाव जामोद तालुक्यातील पदाधिकारी यांनी स्थानिक उपविभागीय अधिकारी जळगाव यांच्या मार्फत देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निवेदन देण्यात आले। या हल्ल्याची चौकशी तिन्ही दलप्रमुखांनी करावी तसेच शहीदांना व त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा अशी मागणी दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे। सदर निवेदन देतेवेळी उपजिल्हा प्रमुख तुकाराम काळपांडे, विधानसभा संघटक भीमराव पाटील, अल्पसंख्याक जिल्हा प्रमुख शेख भाईजान, उपतालुका प्रमुख कैलास राजपूत, शहर प्रमुख रमेश ताडे, चांद कुरेशी, विशाल ताकोदे, संकेत रहाटे यांच्यासह शहर व तालुका परिसरातील असंख्य शिवसैनिक प्रामुख्याने उपस्थित होते। MCN न्यूज मराठी करिता दिलीप इंगळे, जळगाव। बोला। 15 जुलैला आपल्या भारत देशाच्या आपला खऱ्या अर्थानं भारत मातेचं मुकुट असलेला काश्मीर याच्यावर नेहमीच हमले होत असतात, परंतु गेल्या 15 जुलैला जो हमला झाला त्या हमल्याचा निषेध करण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी पदाधिकारी गोळा झाला आहोत। आम्ही आज आमच्या पक्षाच्या वतीनं माननीय उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद यांच्या मार्फत राष्ट्रपतींना असं कळवलंय की आज देशामध्ये मोदी सरकार म्हणते प्रत्येक गोष्टीची मी गॅरंटी देतो, मग आपल्या सीमा सुरक्षित नाहीत याची गॅरंटी कोण देणार? आणि म्हणून आज आमचा देश सुरक्षित नाही याची आम्हाला गॅरंटी हवी आहे। अशा प्रकारचं निवेदन आम्ही SDO मार्फत राष्ट्रपतींना पाठवलं आहे। आम्हाला या ठिकाणी सांगायला खेद वाटतो, परंतु बोलावंच लागेल म्हणून कधी नव्हे ते अलीकडच्या काळामध्ये शहीद झालेल्या जवानांचं राजकारण केले जाते, त्याच्यावरती सत्ता हस्तगत केली जाते आणि म्हणून अशा प्रकारचं हे अत्यंत खालच्या स्तराचं राजकारण जे देशामध्ये चाललं आहे ते कुठेतरी थांबलं पाहिजे। आपल्या देशाच्या सुरक्षेच्यासाठी लढणारे जे जवान आहे त्यांना जर खऱ्या अर्थाने त्यांच्या कुटुंबियांना खऱ्या अर्थाने न्याय द्यायचा असेल तर असं राजकारण कोण घडून आणते, अशा प्रकारचा खुलासा, अशा प्रकारचा भांडाफोड झाला पाहिजे अशी आम्ही या निवेदनाच्या मार्फत नम्र विनंती केली आहे। उद्धव साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, आवाज कोणाचा? शिवसेनेचा।